Welcome all of you. Good morning all of you. Today we will see the next example, next problem of unit number 1. See the example. Following are the balance sheet as on 31st March 2016 and receipt and payments accounts for the year ended on 31st March 2017 of Dr. Prabhu of Islampur. फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे तर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स जे आहेत किंवा ॲडजस्टमेंट आहेत कोणकोणत्या एक्सपेन्सेस किंवा रिसिट्सवरती किंवा इन्कमवरती आपल्याला त्यावरती टिक करून घ्यायचे आहेत. पहा, मेडिकल फीज आउटस्टँडिंग फॉर द लास्ट इयर आर रिसिव्ड फुल्ली ड्युरिंग द इयर. रिसिट साईडला मेडिकल फीजला टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, विजिट फीज आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर ₹32,000. विजिट फीजला टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, डेप्रिसिएट मोटर कार 20%, फर्निचर 10% अँड इक्विपमेंट्स 5%. मोटर कार, इक्विपमेंट अँड फर्निचर यांना टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st मार्च 2017. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2017. म्हणजेच मार्च 17चे आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर म्हणजे तयार करायचं आहे. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे लास्ट इयरची आणि त्याचबरोबर करंट इयरचा रिसीट अँड पेमेंट अकाउंटसुद्धा दिलेला आहे. हे एक IMP एक्झाम्पल आहे. तुम्ही IMP करून ठेवलं तरी चालेल, कारण या एक्झाम्पलमध्ये बरेचसे आपल्याला इफेक्ट असे आहेत की ते झालेले नाहीत. काही हिडन ॲडजस्टमेंट आहेत ते आपल्याला यामधून दिसून येणार आहेत. सी द एक्झाम्पल. फर्स्टली रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट साईड, कॅश बॅलन्स 10,000, बँक बॅलन्स 1,30,000. ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण कुठेही दाखवणार नाही. मेडिकल फीज 7,18,000. रिसीट साईड इनर कॉलम, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे एक. कन्सल्टन्सी फीज 1,20,000 डायरेक्ट आउटर रिसीट साईडला. विजिट फीज 55,000. आपल्याला हे सुद्धा दाखवत असताना आपण कुठे दाखवणार तर आउटर इनर कॉलमला दाखवणार आहे, यावरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, टू मिसलेनियस रिसीट्स 5,000 आउटर कॉलम रिसीट साईडला मिसलेनियस रिसीट्स. पेमेंट साईड, मोटर कार एक्सपेन्सेस 1,40,000 एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट आउटरला दाखवायचे आहेत. मेडिसिन्स 95,000 डायरेक्ट आउटरला दाखवायचे आहेत एक्सपेन्सेसला. सॅलरी ऑफ द स्टाफ 2,40,000. आता या सॅलरी ऑफ द स्टाफ सॅलरीला आपल्याला काय एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे लास्ट इयरला जर आपण तुम्ही बॅलन्स शीट पाहिली आपण तर आपल्याला त्यामध्ये इफेक्ट दाखवलेला आहे आउटस्टँडिंग सॅलरी. थोडक्यात हे एक हिडन ॲडजस्टमेंट आहे किंवा आपल्याला एक दाखवलेली ॲडजस्टमेंट आहे आपल्यालाही. ते आपण काय करायचे आहेत, आपण ज्यावेळी बॅलन्स शीट बघणार ते तुम्हाला ते समजून जाईल. म्हणून सॅलरी ऑफ द स्टाफ 2,40,000 इनर कॉलमला लिहून घ्यायचं आहे एक्सपेंडिचर साईडला. नेक्स्ट, रेंट ऑफ द हॉस्पिटल 1,20,000 ही सुद्धा अमाऊंट आहे, ते डायरेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडलाच आउटर कॉलमला लिहून घेणार आहोत. ऑफिस अँड रुटीन एक्सपेन्सेस 60,000 एक्सपेंडिचर साईड आउटर कॉलम. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन लोन 33,000 एक्सपेंडिचर साईड आउटर कॉलम. बाय रिपेमेंट ऑफ लोन 3,20,000. ॲक्च्युली एक्सपेन्सेसला लिहून घ्यायचे नाही आहेत, कारण त्याचं एक रिझन आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे काही लास्ट इयरचे बॅलन्स शीट दिलेले आहे तिथं लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया म्हणजे लास्ट इयरचं जे काही लोन होतं ते आपण करंट इयरला काय केलेलं आहे, पेड करून टाकलेलं आहे. ह्याचे दोन्ही पेड तुम्ही जरी दाखवले तरी चालतील किंवा दाखवले नाही तरी चालतील. आपण दाखवायचे आहेत माहिती असण्यासाठी. ज्यावेळी बॅलन्स शीट बघणार त्यावेळी तुम्हाला ते समजून जाईल. बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स 25,000, 5,000 दिलेत आपल्याला. ते आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डायरेक्ट आउटरला लिहून घेणार आहोत. बॅलन्स शीट पहा. कॅपिटलचा बॅलन्स दिला आहे तो इनरला लिहून घ्यायचा आहे. आउटस्टँडिंग सॅलरी 50,000. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये लास्ट इयरची आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजेच लास्ट इयरची बॅलन्स शीट देत असताना आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे. म्हणजेच जर लास्ट इयरचा जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, जसं की आत्ता सॅलरी आहे, तो आपण काय करणार आहोत तर आपल्या सॅलरी ऑफ स्टॉक म्हणजे जे काही सॅलरी आपण आता घेतलेली आहे एक्सपेंडिचर साईडला किती घेतलेली आहे तर 2,40,000 त्यातून ही काय करणार आहोत तर लेस करणार आहोत. जर करंट इयरची आउटस्टँडिंग असेल तर आपण तो काय करतो नेहमी ॲड करतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे आउटस्टँडिंग सॅलरी 50,000 आहेत ते आपल्या
सॅलरी ऑफ द स्टाफमधून आपल्याला काय करायचे आहेत, लेस करून दाखवायचे आहेत. आणि त्याची जी काय टोटल असेल 1,90,000 सॅलरी ऑफ द स्टाफची ती आपण आउटरला दाखवणार आहे. नेक्स्ट, रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज. आता 60,000 आपल्याला जी काय रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज लायबिलिटी होती ती लास्ट इयरला आपण किंवा आता करंट इयरला दाखवत असताना आपण ती यादीसुद्धा आपलं झालेलं आहे. आपण ते कुठे दाखवणार आहोत तर रिसिट साईडला दाखवायचं आहे. टू रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज आउटर कॉलम 60,000 रिसिट साईडला दाखवणार आहोत, लक्षात ठेवा डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट, लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया. आता याचा इफेक्ट बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्ही लायबिलिटीजला इनर कॉलमला लिहा लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया इनर कॉलम 3,20,000 आणि जे मागाशी आपण पेमेंट साईडला रीपेमेंट ऑफ लोन बघितलं ना ते त्यातून लेस करा, लेस रीपेमेंट. आणि जे काय आउटरला टोटल जाणार आहे ती काय असणार आहे, नील असणार आहे, म्हणजेच काय 0 असणार आहे. म्हणजे हे दोन्ही इफेक्ट 3,20,000चे बँक रिलेटेड टू बँक लोन काय झाले तर ॲटोमॅटिकली टॅली झालेले आहेत. ॲसेट साईड पहा, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स लास्ट इयरचा हा बॅलन्स आहे तो आपण कुठेही घेणार नाही आहे. आउटस्टँडिंग मेडिकल फीज, लास्ट इयरचा इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम तो आपण काय करतो नेहमी यापूर्वी आपल्या एक्झाम्पलमध्ये झालेला आहे ते आपण काय करून दाखवणार आहोत तर लेस करणार आहोत. जे काय मेडिकल फीज आहेत 7,18,000 त्यातून लेस करणार. आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर 60,000 आणि आउटरला टोटल किती जाणार 6,58,000. नेक्स्ट, मोटर कार इक्विपमेंट्स फर्निचर ॲसेटला दाखवणार आपण इनर कॉलमला, कारण त्यावरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. आता हे एक्झाम्पल मला तुम्ही सॉल्व करून दाखवायचं आहे. इफेक्ट तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, याचा सरप्लस तुम्हाला एक्झाम्पलमध्येच तिथं खाली लिहून दाखवलेला आहे. सरप्लस येणार आहे 1,58,000 आणि बॅलन्स शीटची टोटल आहे 6,80,000. या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी ते एक्झाम्पल मला सॉल्व करून काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. ठराविक विद्यार्थीच आहेत ते मला काय करतात तर सॉल्व केल्यानंतर त्याचे इमेजेस मला व्हॉट्सअप करतात. बाकीचे सर्व बऱ्याच जणांचे एक्झाम्पल्स मला सॉल्व केलेले दिसून येत नाहीत. बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत की ते त्यांच्या शंकासुद्धा विचारत असतात वेळोवेळी कॉल करून किंवा त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती. काही त्यांना जर हवं असेल तर ते डायरेक्ट विचारत असतात. तुम्हाला आणखीन हे जे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून दाखवायचं आहे. अजून 1-2 एक्झाम्पल होतील 2-3 आणि हे युनिट तुमचं पूर्णपणे करणे संपून जाणार आहेत आणि 2-3 दिवसानंतर आपलं युनिट नंबर 2 सुरू केलं जाणार आहे. हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, व्यवस्थित मला सोडून दाखवायचं आहे. ओके, तरीही कुणाला जर काही प्रॉब्लेम आला किंवा काही जर अडचण असेल तर त्यांनी कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज केला तरी चालेल. ओके.